पालकत्व कसं असलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं, की महत्त्वाची गोष्ट काय आहे, की पालकांच्या बाबतीमध्ये त्यांना असं सांगितलं पाहिजे, की पालकत्व हे एक सुरवंटाच्या रूपांतर जेव्हा फुलपाखरात होतं, की जी सुजाण पालकत्वावरती अतिशय योग्य कविता आहे, की खूप पाणी रोप कुजवतं. प्रेमाचं पांघरूण घाला, पण दृष्टीत झाकू नका. आळीचा कोश आळीनेच फोडावा. प्रेमापोटी मदत म्हणून दुसऱ्या कोणी फोडला तर आतलं फुलपाखरू उडायचंच नाही. आणि शाळेत सोडण्यापासून प्रोजेक्ट करण्यापर्यंत आणि मुलगी शोधण्यापासून पुढे त्यांची मुलं सांभाळण्यापर्यंत मुलांच्या सगळ्या लढाया आपणच लढू नये. चटके बसल्याशिवाय, अपमान वाटल्याशिवाय वाढ अपुरीच राहते. आयत्या सुखाला किंमत नसते, स्वकष्टाची भाकरीच गोड लागते. शिक्षण द्या, संस्कार द्या, अडचणीला आधार द्या, पण आयुष्यभर मुलं बसून राहतील असं मागे ठेवूच नका. अतिप्रेम पंगू बनवतं आणि खूप पाणी रोप कुजवतं. मला असं वाटतं, की हे अतिशय महत्वाचं आहे. तर त्याच्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे, की खूप पाणी रोप कुजवतं आणि मग त्यामुळे पालकत्व हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला पालकांना सुजाण बनवणं ही एक शास्त्रीय प्रक्रिया असते आणि त्याच्यासाठी बालविकास तज्ञ आणि बालरोगतज्ञ मदत करत असतात. अ, मी आता जयंत पांढरीकर सरांना विनंती करेन, की त्यांनी थोडंसं त्यांचं या आपल्या आजच्या विषयावरती आपलं मत प्रदर्शन करावं. नमस्कार पालक प्रेक्षक हो. महाराष्ट्र IAP म्हणजे बालरोगतज्ञ संघटनेतर्फे आम्ही जी शृंखला सुरू केली आहे, बालकांचा सर्वांगीण विकास आणि पालकांचा सहभाग. अर्थातच या शृंखलेमध्ये आज आम्ही एक नवीन कडी सादर करत आहोत आणि आजच्या कडीचं नाव आहे ते म्हणजे की पालकांची हितगुज. अर्थातच याला आपण म्हणता येईल सुजाण पालकत्व. पालकांना आपल्याला माहिती आहे सुजाण पालकत्व, सकारात्मक पालकत्व असे सारखे शब्द आपण ऐकतोय. नेमकी ह्याच वेळेला आपल्याची गरज का पडली आहे? एक 20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी आपण पालकत्व किंवा सुजाण पालकत्व असं काही आपण डिस्कस करत नव्हतो. परंतु गेले काही वर्षांपासून 10-20 वर्षांपासून आपण हे ऐकतो आहे. तर नेमकं पालकत्व म्हणजे काय? त्यामध्ये खरोखरच कोणाकोणाचा सहभाग असायला पाहिजे आणि पालकत्व हे कधीपासून कधीपर्यंत असायला हवं? पालकत्व म्हणजे काय कर्तव्य, की जबाबदारी, की जाणीव? पालकत्व म्हणजे काय आनंद आहे की ओझं आहे? अशा अनेक विषयांवरती आज आपण इथे चर्चा करणार आहोत. बालरोगतज्ञ संघटना महाराष्ट्र शाखेतर्फे मला इथे सांगताना आनंद होतोय, की आज ह्या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत अतिशय ज्येष्ठ मान्यवर असे तज्ञ मंडळी. सर्वप्रथम मी इथे स्वागत करतो डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर, जे महाडवरून जे इथे या चर्चेत आलेले आहेत आणि ते आमचे जे नॅशनल IAPचे आमचे ते व्हाईस प्रेसिडेंट आहेत आणि मी तर असं म्हणेन की या क्षेत्रातले ते भीष्म पितामह आहेत. यानंतर दुसरे आमचे पॅनलिस्ट आहेत त्या डॉक्टर जया शिवलकर. ह्या देखील या नागपूरवरून आहेत आणि ह्या देखील फक्त डेव्हलपमेंटल पिडियाट्रिक्स ह्यामध्येच यांची प्रॅक्टिस आहे आणि यांचं प्रावीण्य आहे. विविध केसेस ते ह्या प्रकारचे डील करत असतात. डॉक्टर जया आपलं स्वागत आहे. त्याचप्रमाणे धन्यवाद. नमस्कार. डॉक्टर सुनील गोडबोले जे पुण्याहून आहेत आणि अ, चिरंजीव हॉस्पिटलला ते कार्यरत आहेत आणि त्यांचं देखील फील्ड ऑफ इंटरेस्ट म्हणजे अर्थातच त्यांचा जो आवडीचा विषय आहे, जरी ते बालरोगतज्ञ असले तरी त्यांचा आवडीचा विषय आहे डेव्हलपमेंटल पिडियाट्रिक्स म्हणजे मुलांची वाढ कशी होते, कशी होत नाही, किंवा कुठे कशी करायला पाहिजे, त्याप्रमाणे ते त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करत असतात. आणि आजची ही चर्चासत्राचे समन्वयक आहेत, आपण ज्याला सूत्रधार म्हणतो, ज्याला आपण मॉडरेटर म्हणतो, असे माझे मित्र जे नगरहून आपल्याशी संवाद साधत आहेत, डॉक्टर सुचित तांबोळी. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की डॉक्टर सुचित तांबोळी ह्यांचा ह्या विषयावर सखोल अभ्यास आहे आणि नुसतंच नाही तर ते ह्या विषयामध्ये PhD देखील आहेत, म्हणजे डबल डॉक्टर आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. तर मित्रांनो, खरोखरच आपणा सर्वांचा हा कळकळीचा विषय आहे. सर्व पालकांकरता अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम होत असतात. परंतु आम्ही ह्या कार्यक्रमाद्वारे आपणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. मला माहिती आहे की पालकत्व हे प्रत्येक वयोगटाकरता वेगवेगळं असतं. तर आपण जाणून घेऊया तज्ञ डॉक्टरांकडून की प्रत्येक वयोगटाकरता पालकत्व कसं-कसं असतं आणि ते कसं-कसं बदलत जातं. त्यानुसार पालकांनी कसं बदलावं, त्या सर्वांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. तर पुनश्च मी एकदा डॉक्टर सुचित यांना विनंती करतो की त्यांनी आपलं हे जे सेशन आहे ते सुरू करावं. ओव्हर टू डॉक्टर सुचित.
तर मी पहिल्यांदा जयाताई शिवलकरांना विचारेन की पालकत्वाचे प्रकार कोणते? नमस्कार. हं. नमस्कार. पालकत्वाचे मुख्यत्वे आपण 3 प्रकार बघतो. हं. याच्यामध्ये सोप्या भाषेत जर सांगायचं, तर पहिला प्रकार जो आहे, त्याच्यामध्ये पालकांचा डॉमिनन्स खूप जास्त असतो. हं. मी म्हणेल तसंच करायला पाहिजे किंवा माझ्या म्हणण्याप्रमाणेच व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मुलाचा दृष्टिकोन जो आहे, त्याला खूप जास्त किंमत दिली नाही जात. हा एक पालकत्वाचा परिणाम आहे आणि ह्याच्यामध्ये मुलं थोडेसे दबलेले राहतात आणि त्यांच्यामध्ये राग जो आहे, तो सुद्धा दाबलेला असतो. दुसरा प्रकार जो आहे, त्याच्यामध्ये मुलं जे आहे, त्यांचं म्हणणं पालक ऐकून घेतात. या मुलांना नाही म्हणणं हे चालतच नाही. मुलांच्या कलेकलेनी, मुलांच्या विचारांनी, मुलांच्याच म्हणण्याप्रमाणे हे पालकत्व पुढे जात असतं. ह्याच्यामध्ये मुलं थोडी हट्टी बनतात. त्यांचे वर्तनच्या समस्या थोड्या जास्त असतात. पण आपल्याला जे अपेक्षित आहे, ते म्हणजे इमोशनल कोचिंग पॅरेंटिंग आपण ज्याला म्हणतो, की ज्यामध्ये मुलांचा आणि पालकांचा जो सहवास असतो, जो संवाद असतो, त्याच्यामधनं मुलांचा भावनिक विकास होत असतो. त्यांचं तर्कशास्त्र जे आहे ते विकसित होत असतं. इम्पल्स कंट्रोल आपण ज्याला म्हणतो, की एखादी प्रबळ इच्छा झाली, तर ती इच्छा काही वेळेसाठी, काही कारणासाठी दाबून ठेवण्याची जी क्षमता आहे, ती क्षमता विकसित होते. स्वतःची दिशा शोधण्याचा एक स्किल, कौशल्य त्या मुलामध्ये डेव्हलप होतं. अशी जेव्हा पालकांची आणि मुलांची इंटरॅक्शन होते, त्याला आपण इमोशनल कोचिंग पॅरेंट म्हणतो. आणि याच्यामध्ये स्ट्रिक्ट डिसिप्लिनपेक्षा सेल्फ डिसिप्लिन या गोष्टीवर भर दिला जातो. स्वयंशिस्त जी आहे ती मुलाला लावण्याचा पालक प्रयत्न करत असतात. मुलांच्या वाढीच्या दृष्टीने, पालकांच्या मुलांच्या संवादाच्या दृष्टीने इमोशनल कोचिंग पॅरेंटिंग हे सगळ्यात उत्तम आहे. धन्यवाद. आणि आता मी पहिला प्रश्न आता आणखी डॉक्टर दाभडकर सरांना विचारू इच्छितो, की पालकांच्या अपेक्षा आणि स्वप्न याच्यातला फरक जो असतो, तो पालकांना कसा स्वीकारायला शिकवावा किंवा कसं पालकांना सांगायला पाहिजे, की त्यांच्या अपेक्षा ज्या असतात त्याच्या बाबतीमध्ये? नमस्कार. सर्वात आधी माझे परममित्र डॉक्टर पांढरीकर, जे महाराष्ट्र शाखेचे इंडियन अकॅडमी थिएटरचे अध्यक्ष आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो. सुचित तांबोळे, जो माझा वयाने लहान असला तरी मला गुरु समान आहे. सुचित, यू आर टेकिंग व्हेरी गुड इंटरेस्ट इन ऑल दीज थिंग्स. आय रिअली कॉंग्रॅच्युलेट यू. आणि तुझ्या मूळ प्रश्नाकडे. गुड मॉर्निंग सुनील, जया, सर्वांना नमस्कार. अपेक्षा पालकांनी मुलांकडून का ठेवू नयेत? मला वाटतं ते काही ॲबनॉर्मल नाही, ते काही अवास्तव नाही, की आपल्या मुलांकडून अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाहीये. दॅट इज की समजा मी कुठेतरी एखाद्या हॉस्पिटलमध्ये काम करतोय, तर मला असं वाटतं माझ्या मुलांनी डॉक्टर व्हावं. मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये, तर मला असं वाटतं माझ्या मुलांनी एस-पी व्हावं. मी अमुक-अमुक तहसील ऑफिसमध्ये काम करतो, तर माझ्या मुलांनी कलेक्टर व्हावं. हे अपेक्षा ठेवणं चुकीचं नाहीये. पण सुचित, मला पालकांना असं सांगावंसं वाटतं, की तिची कुवत न लक्षात घेता, तिची झेप न हां. लक्षात घेता, अगदी की त्याचे बरोबर. काय वेगवेगळे पोटेन्शियल्स आहेत, ते पोटेन्शियल लक्षात न घेता पालक अत्यंत अपेक्षित अवास्तव ठेवतात. हं. विशेषतः 10वी-12वीच्या मुलांचे तर हाल बघायला नको. एखाद्या घोड्याच्या रेसला लावल्यासारखं सकाळी 4 ते रात्री 10-11 वाजेपर्यंत ते सविस्तर सांगत नाही, पण त्यांना जुंपलेलं असतं. फक्त ह्या घोड्याच्या रेसला त्यांनी जुंपलेलं नसतं, तर आपल्या अपेक्षांचं ओझं एक त्याच्यावर ठेवलेलं असतं आणि सतत चाबकाचे फटकारे देत असतात. जेव्हा हा त्यांचा घोडा ह्या रेसमध्ये जेव्हा थकतो, थांबतो किंवा आपण असं म्हणून मुलं अपयशी होतात, पाहिजे तेवढे मार्क्स मिळवू शकत नाहीत, तेव्हा नेमकं होतं काय, की सगळे लोकं त्याला दोष देतात. हे नाही सांगत, की आमच्या घरात भांडणं चालू आहे, तर घरातलं वातावरण असं होतं, आहे त्याला होतं, वगैरे, वगैरे. आणि त्यात होतं काय सुचित, की मग ह्या मुलात एक इन्फेरियर कॉम्प्लेक्स डेव्हलप होतो. आणि हे न्यूनगंड तयार झालेले थवेच्या थवे आपण 10वी आणि 12वीच्या नंतर या समाजात सोडत असतो आणि समाजाची प्रचंड हानी होते. ह्यात मला असं वाटतं, की जसं डॉक्टर सुचित तांबोळी तुम्ही सांगितलं, की मुलांच्या अपेक्षा आणि स्वप्न ह्याच्यात फरक आहे. स्वप्न हे नेहमी वास्तववादी पाहिजे. ते डे ड्रीमिंग असू नयेत. आणि पालक सतत डे ड्रीमिंग करत असतात. त्याची प्रत्येक मुलाची कॅपॅसिटी आहे. कोणीच मुलगा असा नसतो. पण त्याला वेगवेगळ्या क्षेत्रात इंटरेस्ट असतो. त्यात इंटरेस्ट न घेता त्याच्याकडून विनाकारण नको त्या अपेक्षा. त्याने डॉक्टर्स अगदी व्हायला बरोबर. पाहिजे, त्याने इंजिनिअर्स व्हायला पाहिजे, त्याने ह्या अगदी. ठेवल्या जातात आणि नेमकं पालकांचं इथं चुकतं असं मला वाटतं. अगदी बरोबर सर. आणि मला असं वाटतं, की याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, की याच्यासाठी पालक जागे होतात ते साधारणतः 10वी मध्ये, की बाबा आता 10वीत गेला, आता धावपळ करा.
आणि आता करा. म्हणजे खरं तर याची सुरुवात कधीपासून करायला पाहिजे, तर ती आपण बरोबर आहे. जन्मल्यापासून करायला पाहिजे. आणि मग पालकत्व हे पोटात असल्यापासून असतं आणि त्याच्यानंतर ते मोठा होईपर्यंत आपण 18 वर्षापर्यंत वगैरे म्हणतो तसं ते असायला हवं. मग त्याच्यामध्ये मी सुनील गोडबोले यांना असं विचारू इच्छितो, की आपण म्हणतो की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा आणि खरंच लहानपण हे सुखाचे जावे. याच्यासाठी जन्मल्यापासून ते 3 वर्षापर्यंत या मुलांच्या बाबतीतलं पालकत्व हे सर्वात आनंददायी असायला हवं. कारण त्याच्यावरती आधारित पुढे त्यांचं सगळं भवितव्य ठरणार असतं. कारण मेंदूची वाढ सगळ्यांना माहिती आहे, की रुपयात 85% पहिल्या 2.5 वर्षात असते. मग हे जे पहिले 1000 दिवस आहेत आणि हे जे पहिले 3 वर्ष आहेत, या काळामध्ये काय पालकांनी काळजी घ्यायला हवी? डॉक्टर सुनील? तुझी अगदी बरोबर बोललास बघ. आता ऍक्च्युअली जे पहिले 1000 दिवस आहेत त्याला आपल्या युनिसेफने एक खूप छान नाव दिलंय. ते म्हणजे फर्स्ट 1000 डेज आणि फर्स्ट 1000 डेज कुठले आहेत? तर प्रेग्नन्सीतले 270 दिवस. मग ते पुढची 2 वर्षांचे पुढचे 365 आणि असे ते 1000 दिवस होतात. प्रेग्नन्सी तर पालकत्वाची आपली बऱ्याच वेळेला उठून निघूनही जाते. पण जेव्हा बाळ जन्माला येतो तेव्हा खऱ्या अर्थी आपलं पालकत्व सुरू होतं. हे जेव्हा कळलंय तेव्हा आपण काय करू शकतो? तर पहिलं महत्वाचं आहे, की या पहिल्या 3 वर्षामध्ये एक पहिलीच सगळ्या आई-वडिलांना काळजी असते, की आपल्या मुलाचं वजन कसं वाढेल, उंची कशी वाढेल. पण या वजन उंचीचा पहिल्या 3 वर्षातला कंट्रोल किंवा नियंत्रण हे त्यांच्या आहारात असतं. त्या पहिल्या 3 वर्षात जर मुलांचं वजन उंची नीट वाढवायची असेल, त्यांची तब्येत ग्रोथ नीट करायची असेल, तर त्यांच्या आहारावर लक्ष दिलं पाहिजे. आहारातले पहिले नियम काय? तर आपण अगदी आम्ही सगळे बालरोग तज्ञ आग्रहाने सांगत असतो, ते म्हणजे 100% स्तनपान. 2 वर्षापर्यंत स्तनपान चालू राहिलंच पाहिजे अशी भारतीय बालरोग तज्ञ संघटनेचा आग्रह आहे. त्यातल्या सुद्धा पहिल्या 6 महिन्यामधलं स्तनपान फार महत्वाचं आहे. कारण या काळात जी प्रतिकारशक्ती मिळते, ती आपण संपूर्ण लसीकरण दिल्यापेक्षाही जास्ती मिळते. तर ही लसीकरणातले एक वेगळ्या प्रकारचं लसीकरण या पहिल्या 6 महिन्यातल्या स्तनपानाने होत असतं. ते गेलं नाही पाहिजे. इतकंच नाही, मुलांची भावनिक आणि बौद्धिक क्षमता वाढ, आपण ज्याला कॉग्निटिव्ह आणि इमोशनल डेव्हलपमेंट म्हणतो, ती सुद्धा स्तनपानाने आणखीन वृद्धिंगत होते. त्यामुळे माझा आग्रह आहे, की त्याच्यात कमी नाही पडलं पाहिजे. पाठोपाठ पण इथं पुरत नाही. 6 महिन्यानंतर योग्य तो पूरक आहार. हा योग्य तो पूरक आहाराचा अर्थ काय? आपल्याच घरच्या अन्नपदार्थातून, त्याच्यासाठी मार्केटमधनं हाय-फाय गोष्टींची गरज नाही. आपल्या रोजच्या अन्नपदार्थातून मुलांचं अन्न टप्प्याटप्प्याने वाढवत जाऊन 2 वर्षापर्यंत मुलांना संपूर्ण आहार मिळाला, तर आपला आहार व्यवस्थित होणार आहे. आहार जसा पहिल्या वर्षातला पालकत्वातला एक आणि नेमकं होतं काय, हे सगळं करताना आई मुलांबरोबर भांडत बसते. आपल्याला भांडायचं नाही, तो आनंददायी पद्धतीने मुलांना द्यायचा. आहाराच्या पाठोपाठ दुसरी गोष्ट आहे ती आम्ही आग्रहाने सांगतो, तरीही काही वेळेला गडबड होते, ते म्हणजे लसीकरण. पहिल्या बीसीजी पासून शेवटच्या 2-2.5 वर्षाच्या टायफॉइड आणि पुढच्या व्हॅक्सिन्स पर्यंत, आणि माझी इच्छा आहे पाठोपाठ कोरोना व्हायरसचे व्हॅक्सिन आलं असेल. प्रत्येक लस ही वेळच्या वेळी जाईल याचा आपण आग्रह धरूयात, तेव्हा आपण याच्यातून पटकन बाहेर येऊ शकतो. आणि बालरोग ह्या तज्ञ 2 संघटनेच्या शिफारसीप्रमाणे त्या लसी घ्यायला आणि पाहिजे. त्या प्रत्येक लसी बालरोग तज्ञांची आपल्या याच्यासाठी शिफारस अगदी व्यवस्थित आहे. बालरोग तज्ञ त्या तंतोतंत पाहत असतात. पण माझ्या आई-वडिलांना आग्रह आहे, की आपण इतर जशा गोष्टी लक्षात ठेवतो, मुलांचे वाढदिवस आठवतात, इतर समारंभ आठवतात, तसंच आपल्या मुलांचं लसीकरण नीट करूयात. त्याच्यासाठी मोबाईलच्या रिमाइंडर्सचा वापर करू. मोबाईलचा बाकीचा वापर टाळलेलाच बरा. या मोबाईलवरून पुढची गोष्ट आहे ती म्हणजे या वयामध्ये मुलांनी भरपूर हालचाल केली पाहिजे, खेळलं पाहिजे आणि खेळलं कोणाबरोबर पाहिजे? आई-वडिलांबरोबरच. आई-वडिलांबरोबर जेव्हा मुलं हसतील, खिदळतील, तेव्हा त्यांच्या सर्वांगीण विकासाला उपयोग होणार आहे. 0 स्क्रीन टाईम हे पहिल्या 2 वर्षात महत्वाचंच आहे, पण 2 ते 5 वर्षानंतर 1 तासापेक्षा कमी, आपण त्याच्यानंतर डिटेल वेळ बोलू. पण जेवताना मोबाईल नकोच. थोडक्यात सांगायचं ना, या वयामध्ये मुलांना भरपूर प्रेम करावं, त्यांच्याबरोबर भरपूर खेळावं. पण लाडावून ठेवून डोक्यावर बसू नये. धन्यवाद. आणि मला असं वाटतं, की आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला जी सांगायची आहे, तर ती अशी आहे, की याच्यामध्ये या वयातल्या मुलांच्या बाबतीमध्ये एक आपण माइलस्टोन्स जे असतात, तर ते पालकांनी खूप लक्षात ठेवले पाहिजेत, की ते माइलस्टोन्स म्हणजे याच्या बाबतीमध्ये आपल्याला पहिल्या आईकडे बघून हसणं जे आहे ते 2 महिन्याच्या वेळेला झालं पाहिजे. मान धरली पाहिजे 4 महिन्याच्या वेळेला. एकटं बसलं पाहिजे 8 महिन्याच्या वेळेला. एकटं उभं राहिलं पाहिजे 12 महिन्याच्या वेळेला. आणि याची खात्री घेतली पाहिजे, की आपलं बाळ व्यवस्थित बघतंय ना, ऐकतंय ना आणि समजतंय ना त्याला आपण बोललेलं.
हे महत्वाचं आहे. हे जर याच्यात मी एक ऍड करू इच्छितो की हे करताना नाही का आपण जे सध्या नवीन समस्या बघतो स्वमग्नता किंवा ऑटिझम, त्याचं सुद्धा सुरुवातीला काय होतं की मुलं आपल्याकडे बघता येणं आणि आपल्याशी संवाद साधायचा प्रयत्न करता येणं, मध्ये बोललं नाही तरी चालेल आपल्या भावनातून, हे सुद्धा या पहिल्या वर्षभरात जरूर बघितलं पाहिजे. या गोष्टी त्या वयात होत नसतील तर आजी जेव्हा म्हणते की काही नाही, तू उशिराच बसला होता, तू उशिराच मान धरली होती किंवा तू उशिरा बोलला होता, तर हे न ऐकता बालरोग तज्ञांचा सल्ला योग्य वेळेला घेणं पहिल्या वर्षामध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाची पहिल्या 3 वर्षातली आणखीन एक गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की या वयातली मुलं जी असतात ती खूप धडपडी असतात आणि ह्या मुलांचं जे उचकापाचकी करणं हेच खेळणं असतं, हे त्या पालकांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि मग ते उचकापाचकी करतायत म्हणजे ती नॉर्मल आहेत आणि ती चांगली आहेत असं म्हणायला पाहिजे. मला असं वाटतं की आता आपण दुसरा विषय एक डॉक्टर सुचित, येस मला सर. असं वाटतं म्हणजे एकूणच काय पालकांनी हे जाणून घ्यायला हवं की त्यांच्या मुलाची वाढ बरोबर होतीये की नाही, आणि त्याला आपण माइलस्टोन्स म्हणतो, प्रत्येक माइलस्टोन्स आपलं बाळ अचीव्ह करते की नाही याची जाण प्रत्येक पालकांना असायला हवी. अतिशय सुंदर साईट तुम्ही दाखवली इथे पालकांना. हो डॉक्टर सुचित. आणखीन एक मला आता असं वाटतं की आपण आता 3 वर्षापर्यंत आलो तर 3 वर्षाच्या पुढची मुलांचे पण प्रश्न असतात. कारण आपल्याकडे बऱ्याचदा तुम्ही सगळेजण अनुभव घेत असाल की 1-1.5 वर्षाचं बाळ बोलायला लागलं की आई पहिल्यांदा काय सांगते, जा डॉक्टर काकांना एबीसीडी म्हणून दाखव, डॉक्टर काकांना 1 2 3 4 म्हण, आणि हे झालं म्हणजे मग सार्थकच झालं असं एक आई वडिलांना वाटत असतं. तर त्याच्याऐवजी त्या 3 ते 6 वर्षाची जी मुलं असतात खरं तर त्यांचं शिक्षण खूप वेगळं असायला हवं आणि वेगळ्या प्रकारे त्यांना आपण हाताळायला हवं. पण नेमकं काय करायला हवं की 3 ते 6 वर्षाच्या बालवाडीच्या मुलांच्या समस्या काय असतात त्याच्या बाबतीत मला वाटतं जयाताई शिवलकर मला सांगतील आपल्याला. नमस्कार. 3 ते 6 हा वयोगट जो आहे हा खूप खेळकर वृत्तीचे मुलं असतात. खूप आनंद मिळत असतो ऍक्च्युली पालकांना या एजमध्ये मुलांना हँडल करताना. आणि जर आपण ह्याचा समस्यांचा विचार केला तर जसं आता डॉक्टर सुनील गोडबोले यांनी सांगितलं, आहार हा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे आता सुद्धा आहार हा इश्यू आहेच आणि बऱ्याच मुलांना आहाराशी संबंधित समस्या या वयामध्ये पण दिसून येतात. खरं म्हणजे आपण पुढे काय खाणार असो या सवयी याच एजमध्ये एस्टॅब्लिश होतात. जर मुलांचा आहार व्यवस्थित नसेल तर त्यांना काही डेफिशियन्सी पण होऊ शकते किंवा त्या ओबेसिटीची सुरुवात सुद्धा इथे होऊ शकते. त्यामुळे योग्य प्रकारे आहार देणं, दूध कमी करून पूर्ण सगळ्या गोष्टी त्यांना खायला लावणं आणि तेही आनंददायी पद्धतीने, हे फार आवश्यक आहे. दुसरी जी गोष्ट आहे या वयामध्ये ती म्हणजे मुलांच्या वर्तन समस्या. ऍक्च्युली पालकांना हे लक्षातच येत नाही की 3 ते 6 मध्ये पण वर्तन हे समस्यांचं असू शकतं का? तर या वयामध्ये सुद्धा भरपूर मुलांच्या वर्तन समस्या असतात. जसं आपण म्हणतो की खूप हट्टीपणा करणे, खूप चिडचिड करणे, कायम रडत बसणे किंवा ज्याला आपण एक अनकोऑपरेटिव्ह चाइल्ड म्हणतो. ते सुद्धा या वयामध्ये आपल्याला दिसून येतं. अति चंचल मुलं असतात, ती पण आपल्याला या वयामध्ये दिसून येतात. तर बोट चोखणे, अंगठा चोखणे, स्टबर्न ज्याला आपण म्हणतो ते, स्पीचचे प्रॉब्लेम्स हे सुद्धा आपल्याला या वयामध्ये दिसून येतात. पण महत्वाचं मला अजून एक सांगायचं आहे, की ज्या मुलांना पुढे काही समस्या येणार असतील, त्याची सुरुवात सुद्धा आपण या वयामध्ये आयडेंटिफाय करू शकतो. जसं मुलगा जर स्लो असेल किंवा ऑटिस्टिक ज्याला आपण स्वमग्नता म्हणतो किंवा पुढे जाऊन त्याला हायपर ऍक्टिव्हिटी होणार असेल किंवा लर्निंग डिसॅबिलिटी ज्याला आपण अध्ययन अक्षमता म्हणतो. त्याचे बरेचसे चिन्ह आपल्याला या वयामध्ये ऍक्च्युली दिसायला लागले असतात आणि बरेचदा पेरेंट हे निग्लेक्ट करतात. तर मला पालकांना असं सांगायचं आहे, की या वयामध्ये 3 ते 6 या वयोगटामध्ये तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाता, तेव्हा त्याच्या वर्तनासमयी किंवा त्याच्या बिहेवियर बद्दल डॉक्टरशी डिस्कस करणं खूप गरजेचं आहे आणि स्वतः सुद्धा एखादं काउन्सिलिंगचं सेशन घेऊन मुलांची योग्य वाढ आणि विकास कसा व्हावा हे जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. यानी आपण या मुलांना, ज्या मुलांना गरज असते त्यांना अर्ली इंटरव्हेन्शन सुद्धा या गोष्टींसाठी सुरू करू शकतो. धन्यवाद मॅडम. मला असं वाटतं की याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट मला अशी एक ऍड करायची की तिसरं वय विश्र असं आपल्याकडे म्हणतात आणि त्याच्यामध्ये काय असतं की ह्या वयातल्या मुलांच्या बाबतीमध्ये अतिशय वेगवेगळ्या गोष्टी चालू असतात आणि त्यांचं खरं तर म्हणजे
3 ते 6 वर्षाच्या मुलांच्या बाबतीमध्ये आपण एक प्रगती पुस्तक ज्याला म्हणतो, की काय असायला पाहिजे. आता हे बौद्धिक विकासाचे कार्यक्रम आपल्याकडे भारतीय आहेत. परंतु याच्यामध्ये त्यांचा विकास कसा असायला पाहिजे, की शारीरिक आणि स्नायूंचा विकास झाला पाहिजे, सृजनशीलतेचा विकास झाला पाहिजे, सामाजिक भावनिक विकास झाला पाहिजे, बौद्धिक विकास झाला पाहिजे आणि भाषिक विकास झाला पाहिजे. असं सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट आपलं ठेवलं पाहिजे बरोबर. आणि त्या मुलांची जी त्यांचं जे प्रगती पुस्तक आहे हं. ते इंग्रजी किंवा मराठी काय शिकला किंवा गणित काय शिकला हे नसावं, तर त्याच्याऐवजी त्याचा मोठ्या स्नायूचा विकास किती झालाय, लहान स्नायूचा विकास किती झालाय, व्यक्त भाषा विकास किती आहे, ग्रहण भाषा विकास किती आहे, बौद्धिक आणि सामाजिक विकास किती आहे. बरोबर. याच्यासाठी नर्सरी इव्हॅल्युएशन स्क्रीनिंग टेस्ट म्हणून डॉक्टर नायर सरांनी केलेली आहे आणि ती अतिशय उपयुक्त आहे. ती 2 वर्ष ते 6 वर्ष सगळ्या मुलांसाठी आहे आणि ती चेकलिस्ट असते, की जी पालक आणि शिक्षक वापरू शकतात बरोबर. आणि त्याच्यामुळे अतिशय त्यांना फायदा होऊ शकेल. याच्यामध्ये आम्ही पालकांना नेहमी एकच गोष्ट सांगतो, की मुलगा 10 ते 15 मिनिटं स्वतः एखाद्या कार्यामध्ये इन्व्हॉल्व होतो का? एवढं जर पालकांनी पाहिलं, तर त्याच्यामधनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजतात, की मुलाचा विकास कोणत्या दिशेने सुरू आहे. बरोबर आहे. आणि आता आपण वर्तन समस्यांचा उल्लेख केला, तर मला असं वाटतं, की दाभाडकर सरांना मी विचारू इच्छितो, की सर वर्तन समस्या निर्माण का होतात? आणि पालकांनी त्या कशा हाताळायला हव्यात? डॉक्टर सुचित, ह्याच्यावर तुम्ही एक मोठं पुस्तक लिहू शकाल. हा प्रश्न छोटा आहे, पण त्याचं उत्तर खूप मोठे आहे. तुम्हाला अगदी 2 अगदी मिनिटं बरोबर आहे. मला लावायची. मान्य 2 आहे, पण मिनिटं. आता पण आय वुड लाइक टू जस्टिफाय दॅट. डॉक्टर सुचित, ह्यात सगळ्यात महत्त्वाचं असं, की जेव्हा वर्तन समस्या निर्माण होतात, तेव्हा मी नेहमी म्हणतो, की धिस इज टाईम फॉर इंट्रोस्पेक्शन. तुम्ही आत्मपरीक्षण करा. आपलं काही चुकतंय का ते बघा. त्याचं कारण असं, की जेव्हा मूल वावगं वागायला लागतं, तेव्हा देअर आर सो मेनी रिझन्स आणि त्यातलं महत्त्वाचं, की मुलाभोवतालचं वातावरण कसं आहे. ह्याचं एक्झॅक्ट उत्तर द्यायचं झालं तर देअर आर सो मेनी रिझन्स, ज्याला आपण गरोदरपणापूर्वी म्हणतो, की जसं आपण नेहमी विचारतो, की मुलांची काळजी कधी घ्यायला पाहिजे, जन्मल्यापासून? नो, नो. गर्भधारणा झाल्यापासून. तसे ह्या ज्या अनेक प्रॉब्लेम्स आहेत, ह्याचे मूळ शोधायचं झालं तर गरोदरपणापूर्वी, गरोदरपणात आणि गरोदरपणानंतर. गरोदरपणापूर्वी म्हणजे आई किती मॅच्युअर आहे, किती हे आहे, तिचं लग्न होण्याचं वय आहे का नाही, तिला काही आजार आहेत का नाही, ह्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होतो. आणि जे मुलं कमी वजनाचे आहेत, काही आजार आहेत त्यांना जन्मल्यावर लगेच झालेले आहेत, त्यांच्या वर्तन समस्यावर जसं आपण पाहिलेलं आहे, की बाळ व्यवस्थित रडलं नाही वगैरे, तर वर्तन समस्या परिणाम होऊ शकतो. गरोदरपणात बाळाची वाढ आणि हे कसं झालेलं आहे, मेंदूची वाढ कशी झालेली आहे. पण सगळ्यात महत्वाचं गरोदरपणानंतर, की जसं मी आता सांगितलं, की चिल्ड्रन आर मिरर इमेजेस ऑफ देअर पॅरेंट्स. त्याच्या भोवतालचं वातावरण कसं आहे, किती पोषक आहे, किती नाही. ह्या अनेक कारणावर या वर्तन समस्या निर्माण होतात. त्याही पेक्षा महत्वाचं, की आई-वडिलांचं वागणं कसं आहे, आई-वडिलांचं बोलणं कसं आहे, घरातलं वातावरण किती आनंदी आहे, बाळाभोवतालचे मित्र कुठले आहेत, आजी-आजोबा कसे आहेत. आणि जसं डॉक्टर सुनील गोडबोलेंनी आता सांगितलं, की लाड, मुलांवर प्रेम करा, प्रेम भरपूर करा. त्याच्यात काहीच वाद नाही. पण जर तुम्ही मुलांचे फालतू लाड करत असाल, फालतू प्रेम करत असाल, जे बरेचदा ही चूक अजाणतेपणी आजी-आजोबांकडून होते, तर यू आर इन डेंजर. आयदर यू आर इन डेंजर ऑर सम डेंजर इज कमिंग टू यू. सो सुचित, त्याची हे अनेक कारण आहेत आणि त्याची उपाययोजना मला असं वाटतं, की या एवढ्या छोट्या प्लॅटफॉर्मवर सांगणं थोडंसं अवघड आहे. बरोबर आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जे सांगितलं, की वर्तन समस्या होऊ नये याच्यासाठी पालकांनी काळजी घेणं जास्त महत्त्वाचं असतं जास्त आणि त्याच्यासाठी महत्वाचं. पालकांमधला संवाद हा फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि एक एक वाक्य सांगू, देर आर नो बॅड चिल्ड्रन, बट देर आर बॅड पॅरेंट्स इंडीड. हे जे येस, मुलं आहेत येस. ते कुठलाही पॉलिश न करता, काही न करता देवाने पाठवलेले आहेत. त्याच्यावर अगदी आपण खरं. पैलू आपण निर्माण करायचे असतात. निर्माण करतो मुलं वाईट होतात. सो आय विल नेव्हर, मी मुलांना याच्या बाबतीत कधीच दोष देणार नाही. ओव्हर हो, सचिन. म्हणजे पूर्वी जे सांगायचे ना, की आपण घडवू तसे मुलं घडतात. तर ते येस. महत्त्वाचं आहे आणि ते अतिशय आवश्यक आहे. तर मला असं वाटतं, की आता पालकांना सगळ्यांना एक प्रश्न असतो, की बाबा डॉक्टर तुम्ही सांगता, की आमचं मूल चांगलं झालं पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे, ते एक चांगल्या प्रकारे त्यांनी केलं पाहिजे सगळं. तर हे विकास म्हणजे काय असतं? आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? डॉक्टर सुनील, तुम्ही काही सांगू शकता का याच्याबद्दल? नक्कीच. हा प्रश्न खूप वेळा पालक आजकाल आपल्याला विचारतात, की विकास म्हणजे नक्की काय हो? आणि मला याच्यातून नेहमी असा प्रश्न पडतो, की लोकांनी उलटं विचारतो, तुम्हाला काय वाटतं? तर निम्म्या वेळा उत्तरांची फक्त वजन उंचीच्या पलीकडे येत नाही. मगाशी सुचितचे तू 5 पॉइंट बोललास, ते खूप महत्वाचे. डॉक्टर सुचित खूप 5
आपण ज्याला डेव्हलपमेंटल डोमेन्स म्हणतो, किंवा मी चक्क म्हणतो अभ्यासाचे शाळेतले जसे विषय असतात ना, तसे विकासाचे 5 विषय आहेत बघा. शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भाषिक आणि भावनिक. आजकाल भावनिक सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. हे 5 विषय आहेत. पण शाळेच्या विषयांमध्ये आणि या विषयांमध्ये एक छोटा फरक आहे बघा. शाळेचे जे विषय असतात ना, उदाहरणार्थ गणितात एखाद्याला गती असते, पण त्याला भूगोलात गोल असू शकतो. त्या 2 विषय एकमेकांमध्ये लिंक नसतात. पण विकासाचे सगळेच्या सगळे पैलू, किंवा आम्ही ज्याला डेव्हलपमेंटल डोमेन्स म्हणतो, विकासाच्या आघाड्या, त्या एकमेकांमध्ये अवलंबून आहेत. उदाहरणार्थ ज्याला बोलता येणार नाही त्याचा बौद्धिक विकास अडखळणारच आहे. त्या 5ही याच्यावर त्या मुलांचा विकास करणं ही त्यातली गरज आहे. आता खरंच आपण विकास करतो का हो? काही जुन्या लोकांचं म्हणणं आहे, की मुलं आपोआपच वाढतात, आपण नुसतं लक्ष ठेवायचं. पण तसं नाहीये. आणि दुसरे टोकाची सुद्धा लोक आहेत, की त्यांना असं वाटतं, की मूल म्हणजे एक लॅबोरेटरी मधला उंदीर आहे, आपण पाहिजे तसं त्याला वाढवू शकतो. त्याच्यामध्ये नेचर आणि नर्चर असे 2 शब्द आहेत. म्हणजे जन्मजात आनुवंशिकता घेऊन मुलं काय घेऊन येतात, आणि त्याला आपण आई वडील जसं एखाद्या झाडाला खत पाणी घालू आणि सूर्याचं दिवण सगळं करून त्या झाडाला विकसित करू, सेम पद्धतीने मुलांना जर पालकांकडनं ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी मिळाल्या, उदाहरणार्थ शारीरिक विकासासाठी मुलांबरोबर ते खेळले, मुलांना त्यांना खेळण्यासाठी वाव दिला, आणि त्यांना खेळणं याचा अर्थ मोबाईलवरचे गेम्स नाहीयेत. मुलांना ग्राउंडवर नेता आलं पाहिजे. आत्ताचा पिरियड सोडून देऊ, पण कालांतराने भरपूर खेळता आलं पाहिजे, तर शारीरिक विकास होणार आहे. शारीरिक विकासाचा जो सूक्ष्म कारक कौशल्य किंवा practical म्हणतात, आणि आई वडिलांसाठी तो विकास म्हणजे काय, छान हस्ताक्षर पाहिजे, डॉक्टरांचं नको. पण मग छान हस्ताक्षर कसं करता येईल, तर त्याची सुरुवात अगदी लहानपणी आहे. भाज्या निवडण्यातून आहे, छोट्या छोट्या गोष्टी खेळण्यांपासून आहे, बरोबरीने चित्रकला आहे, रंगकाम आहे, घाणेरडेपणा करणे, साधा दिवाळीतला किल्ला करणे, या सगळ्यातून मुलांची बोटं विकसित होणार आहेत. मुलांचा भाषिक विकास कसा होणार आहे, तर त्यांच्याशी जितकं बोलू, मुलं म्हणजे टिप कागद असतात, ते सगळं शोषून घेतात आणि ते आपल्यावर उलटं ऐकवतात. त्या मुलं शिव्या सुद्धा कशा पटकन शिकतात बघा, ते आपल्याकडूनच शिकतात. पण मुलांनी जर भाषा विकास चांगला असेल, तर एक खूप छान वाक्य मला सांगावसं वाटतं, की काय बोलायचं ते कोण शिकवतं, तर आई शिकवते. पण कधी बोलायचं ते कोण शिकवतं, ते बाबा शिकवतात. त्या दोघांनी मुलांशी बोलत व्हेरी राहणं मला आवडतं. पुढचा भाग लक्षात ठेवतो म्हणजे सामाजिक विकास. सामाजिक विकासाची गंमतच झाली. आजकाल आपली मुलं इतकी सेल्फ सेंट्रिक किंवा आपण स्वकेंद्रित झाली आहेत. का आई-वडिलांनी पहिल्यापासून शिकवलेलं असतं, "तू मोठा शहाणा, तूच मोठी शहाणी." आणि त्या प्रकारामध्ये मुलं बाहेरच्यांशी संवाद साधणंच टाळतात. हा संवाद टाळायचा नसेल, तर पहिली गोष्ट त्यांना स्वावलंबन शिकवलं पाहिजे, आणि आपल्या कुटुंबातल्या लोकांबरोबर आणि इतरांबरोबर मिसळणं शिकवलं पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर आणि शेवटचा पाठ सांगतो तो म्हणजे भावनांचा विकास. ही परत सध्याचा प्रश्न आहे, की मुलांना पटकन चिडतात, पटकन रडतात, आणि सगळं आपल्या मनाप्रमाणे व्हायला पाहिजे असं वाटतं. हे कसं करता येईल? तर अगदी लहान वयापासून त्यांना स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांची जाण निर्माण करणं, त्या भावना व्यक्त करायला शिकवणं, आणि जर वेळच्या वेळी व्यक्त करता आल्या, तर मला खात्री आहे, शक्यता आहे, की आपण ज्या मगाची वर्तन समस्या बोलवतो, त्याही आपोआप कमी होतील. आणि हे सगळं कसं घडणार? तर मुलं आपली प्रतिबिंब आहेत. आई-वडिलांचं वर्तन, आई-वडिलांची समाजामध्ये मिक्स होणं, हालचाल, ॲक्टिव्हिटी हे सगळं दिसलं, तर मुलांचा विकास हा आपोआप होणारच आहे. मुलं आपली प्रतिबिंब आहेत लक्षात ठेवू. आपलाही विकास करत राहू, मुलांचा विकास सहज होईल.